हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री शिंदेंची नाशिकच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। भुजबळांना जागा दिल्यास मोठ्या बंडखोरीची शक्यता, पदाधिकारी शिंदेंना अहवाल देणार। हेमंत गोडसेंची मुख्यमंत्र्यांसोबत रात्री बैठक। नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार। शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर हेमंत गोडसेंचं वक्तव्य। भाजपा प्रवेशानंतर नवनीत राणांना अमरावतीमधून भाजपची उमेदवारी। लक्ष्मीच्या हाती कमळ मिळालं, नवनीत राणांचं वक्तव्य। उमेदवारी दिली म्हणजे विजय निश्चित असं नाही, नवनीत राणांना पाडणं महत्त्वाचं। चांगल्या उमेदवाराला निवडून आणणार, आमदार बच्चू कडूंची आक्रमक भूमिका। शिंदे गटाचे आनंदराव अडसूळही निवडणूक लढण्यावर ठाम। अडसूळ यांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध कायम। हातकणंगलेमधून धैर्यशील मानेंची उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। मात्र सदाभाऊ खोतही आग्रही, तर प्रकाश आवडे अपक्ष लढण्याच्या तयारीत। बारामती लोकसभेतून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता। शिवतारे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता। शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार। देशात काँग्रेसचा पंतप्रधान व्हावा अशी आमची भूमिका। सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस पंतप्रधान पद घालवणार का, संजय राऊतांचा सवाल। मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये मवियाची आज बैठक। उद्धव ठाकरे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। वंचितच्या पहिल्या यादीनंतर मवियाच्या भूमिकेकडे लक्ष। आज शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद। बजरंग सोनवणे शरद पवारांच्या भेटीला। शरद पवार आणि जयंत पाटलांची भेट घेणार। बीडमधून लोकसभा लढवण्यासाठी बजरंग सोनवणे इच्छुक। इंदापुरातील भाजपा कार्यकर्त्यांची उद्या मुंबईत बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस, हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार। बारामतीमधील नाराजी दूर करण्याच्या फडणवीसांचा प्रयत्न। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच्या पारड्यामध्ये जाण्याची शक्यता। नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। वर्ध्यातून लोकसभा लढण्यासाठी बच्चू कडूंची चाचपणी। वेळ आली तर लोकसभेच्या मैदानामध्ये उतरणार, बच्चू कडूंची माहिती। रामटेक लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वेंविरोधात हायकोर्टामध्ये याचिका। जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। रामटेकमध्ये वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म। शंकर चहांदे, किशोर गजभी यांनी वंचितचे एबी फॉर्म जोडल्यानं गोंधळ। आज अर्जांची छाननी, तर आंबेडकर कुणाचं नाव निश्चित करणार याकडे लक्ष। देशातील 600 वकिलांचा सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांना पत्र। न्यायालयीन क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याची वकिलांना भीती। अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी नाही। डॉक्टर, नर्सेसना निवडणुकीच्या कामातून वगळणार। मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती। पुण्यात जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश। 8,382 मतदान केंद्रासाठी 33,528 अधिकारी आणि कर्मचारी असणार। दुष्काळग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार। शिक्षण मंडळानं शाळा महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती मागवली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।